नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. 26 डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा देखील आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती ही साजरी केली जाते आणि या दिवशी आपल्याला कुत्र्यालाही एक वस्तू खायला घालायची आहे. बघा, यामुळे आपल्याला दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. आपले सर्व अडीअडचणी ह्या नष्ट होणार आहेत. दत्तगुरू बघा, आपण दत्त महाराजांचा फोटो बघितला असेल. या फोटोमध्ये आपल्याला दत्तगुरूंच्या पाठीमागे एक गाय दिसते, त्याच बाजूला 4 कुत्रे देखील असतात आणि यामुळेच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू आवर्जून खायला घालायची आहे. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची विधिवत पद्धतीने पूजा अर्चनाही करायची आहे. दत्तगुरूंना तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसू शकतात. फोटोला अष्टगंध लावायचे आहे. फूल, अक्षदा, नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. आवर्जून आपल्याला या दिवशी पिवळे फुलं, पिवळ्या मिठाईचा आपल्याला दत्तगुरूंना पिवळी फुलंही व्हायची आहे, पिवळी मिठाई ही अर्पण करायची आहे. याचबरोबर जास्तीत जास्त या दिवशी दत्तगुरूंच्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. त्यांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. बघा, दत्त जयंतीनिमित्त 7 दिवस अगोदर आपल्याला प्रत्येक स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा दत्ताच्या मंदिरामध्ये हा गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह भरलेला दिसतो आपल्याला. आपण देखील या सप्ताहात सहभागी झालेला असाल. आपण देखील घरी किंवा केंद्रात दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करत असाल आणि अशा या दत्त जयंतीला आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे. कुत्र्याला तुम्ही ही एक वस्तू दिवसभरात कधीही खायला घालू शकतात. बघा, आता कुत्रं कोणत्याही कलरचं असलं तरी चालेल. मग ते काळं असू द्या किंवा इतर कोणत्याही कलरचं असलं तरी चालणार आहे. आपल्याला कुत्र्याला कुठली वस्तू खायला घालायची आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण माझी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या दिवशी आपल्याला एक पोळी करायची. बघा, शक्य झाल्यास तुम्ही या पोळीमध्ये मीठ न टाकता तुम्हाला कणिक मळायचं आहे. त्याची तुम्हाला एक पोळी करायची आहे. पोळीला तुम्हाला थोडंसं तूप लावायचं आहे, यावर थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि अशी ही पोळी आपल्याला कुत्र्याला खायला घालायची आहे. आता याचबरोबर आपल्याला अजून एक पदार्थ कुत्र्याला खायला घालायचा आहे. बघा, शक्य झाल्यास तुम्ही हे दोन्ही पदार्थ कुत्र्याला खायला घालू शकतात. या दिवशी आपल्याला खीर बनवायची आहे. बघा, दुधाची, तांदळाची खीर बनवायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर ही खीर ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला ही खीर कुत्र्याला खायला घालायची आहे. बघा, शक्य झाल्यास या दोन्ही वस्तू तुम्ही या दिवशी कुत्र्याला आवर्जून खायला घालायच्या आहे. कारण कुत्रा, बघा, आपण प्रत्येक दत्त महाराजांच्या फोटोमध्ये बघतो त्या ठिकाणी कुत्रं देखील दिसतं आपल्याला. यामुळेच आपल्याला या दिवशी कुत्र्याला देखील या गोष्टी खायला घालायच्या आहे. याचबरोबर हा मार्गशीर्ष महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील ही सर्वात मोठी पौर्णिमा आहे. या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पसरलेले असतात आणि या दिवशी आपण जेही काय उपाय करू, सेवा करू, याचे फळ आपल्याला 1000 पटीने जास्त मिळत असते. त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या उपायाबरोबर इतर उपाय देखील करायचे आहे. इतर उपाय कोणते करायचे याविषयीचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते देखील तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.